एजू मराठी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण सध्या पाहत आहोत जनगणना 2027 विशेष व्हिडिओ सिरीज. याच्यामधील आधीच आपण 8 भाग प्रकाशित केलेले असून हा 9वा भाग आपण घेऊन आलेलो आहोत की प्रश्न नेमके विचारायचे कसे. प्रगणक आपण जर असाल तर आपल्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. या आधीचे व्हिडिओ सुद्धा आपण चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन आपण बघू शकतात आणि इथून पुढे सुद्धा वर्षभर आपण ह्या विषयाचा पाठपुरावा करणार असल्याने आता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही दाबा, जेणेकरून काही नोटिफिकेशन आल्यास आपल्यापर्यंत तातडीने पोहोचेल. प्रश्न विचारायचे कसे आपल्याला सांगायची गरज नाही. आपण अत्यंत ज्येष्ठ अनुभवी शिक्षकांना सांगायची गरज नसते. मात्र काही चुका जर होण्यासारख्या असतील तर त्या आपल्याला कशा टाळता येतील किंवा कोणत्या ठिकाणी कशा पद्धतीने प्रश्न विचारले पाहिजे याचं सविस्तर असं थोडंसं आपण विश्लेषण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करूया आणि लवकरात लवकर तुमचं काम कसं होईल, वादविवाद कसे टाळता येतील या सर्वांचा आपण आता विचार करणार आहोत. सर्वप्रथम आपण स्क्रीनवर या ठिकाणी बघू शकतो की लहान लहान चुकांमुळे काय होऊ शकतं. तर शब्दात छोटासा जर बदल केला तर वेगवेगळी उत्तरं येण्याची शक्यता असते. चुकीच्या नोंदी, प्रश्नांचे चुकीचे आकलन झाले तर चुकीच्या नोंदी येऊ शकतात. त्याचप्रमाणे किरकोळ प्रतिक्रियात्मक चुका जर झाल्या तर माहितीतील असुसंगतता आपल्याला येऊ शकते. जसं की आता आपण पाणी कशा पद्धतीने वापरतो किंवा काय, अशा प्रकारचे असंख्य असे प्रश्न आहेत की ज्याच्यामध्ये काही चुका होण्याच्या शक्यता आहेत. तर बघू आपण आता प्रश्न विचारण्याची प्रक्रिया समान का असणं गरजेचं आहे. म्हणजे आता एका प्रगणकाने त्याच्या पद्धतीने प्रश्न विचारले, दुसऱ्या याच्यासाठी एक सुसूत्रता असावी म्हणूनच आपल्याला हे जे PPT प्रशिक्षणामध्ये दाखवले असेल. मात्र आपण जर त्याकडे वेळेवर लक्ष दिलं नसेल किंवा जर आपल्याला ते समजले नसेल तर एक पुढच्या 5 मिनिटांमध्ये आपण ते समजून घेत आहोत तर प्रगणकांमध्ये समान अशी समज निर्माण करते. बघा, सगळ्यांनी सारख्या प्लॅटफॉर्मवर आपल्याला जायचं आहे. वैयक्तिक अर्थ लावण्याचा धोका कमी होतो. त्याचप्रमाणे सर्व स्तरावर सुसंगत प्रशिक्षण होते. प्रतिसादांचे अचूक एकत्रीकरण करण्यास मदत होते. बघा, आता लेबलचा जो अर्थ आहे तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. हु इज द हेड. बघा, आता तुम्ही इथं जर प्रश्न विचारला हु इज द हेड ऑफ द फॅमिली असं जर नाही म्हटलं तर तो माणूस बघा डोक्याला हात लावताना आपल्याला दिसतोय. नेमकं काय कशाबद्दल हा प्रश्न विचार, म्हणून त्यामुळे उद्दिष्टित प्रश्न अचूक पद्धतीने विचारणे. जरी तुम्हाला तिथे दिलेला असेल कुटुंब प्रमुख, तर कुटुंब प्रमुख कोणी किंवा काय अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी प्रश्न विस्ताराने विचारायचा आहे. मुख्य शब्दांना प्रश्नामध्ये आपल्याला रूपांतरित करायचे. वैयक्तिक अर्थ लावण्याचे आपल्याला टाळायचे. सुसंगत आणि अर्थपूर्ण असा प्रश्न आपल्याला तयार करून काही ठिकाणी विचारणे गरजेचे आहे. प्रगणकाने एकाच प्रश्न वेगळ्या रीतीने जर विचारला, बघा आता महत्त्वाचे शब्द वेगवेगळ्या पद्धतीने बदलणे. आता एक उदाहरण या ठिकाणी आपण घेऊया. तुमच्या घरात किती रूम आहे, तो म्हणेल 5. आपण जर म्हटलो तुमच्या घरात वापरण्याजोग्या किती रूम आहे, जर एखादी आडगळीची खुले असेल किंवा स्वयंपाकघर असेल, या गोष्टी वगळून ते आपल्याला सांगू शकतात की तुम्ही किती घरांमध्ये निवास करतात किंवा किती. त्यामुळे प्रश्न हे वेगवेगळ्या रीतीने जर विचारले तर वेगवेगळे उत्तर येण्याची शक्यता असते. त्यामुळं जास्त करेक्ट कोणता आहे या पद्धतीने आपल्याला प्रश्न फ्रेम करायचा आहे, तो विचारायचा आहे. ज्या स्पष्टीकरणाची अपेक्षा आहे ती टाळणे. कुटुंब पातळीवर वेगवेगळे उत्तर मिळण्याचे कारण ह्यामुळे आपल्याला मिळू शकते. त्यामुळे एखाद्या प्रश्नाचं उत्तर मिळालं तर त्याच्यावर जास्त काही विश्लेषण होणार नाही. इतक्या साध्या पद्धतीने, म्हणजे एकदा आपण प्रश्न विचारला त्याच्यावर पुन्हा उपप्रश्न तयार होणार नाही याची काळजी आपणच घ्यायची आणि त्या उत्तरावर आपल्याला त्या ठिकाणी थांबायचं आहे. स्पष्टीकरण देणे विरुद्ध चौकशी करणे. बघा, आपण स्पष्टीकरण अतिरिक्त माहिती पूर्वग्रह निर्माण होतो. चौकशी उत्तरावर प्रभाव न टाकता माहिती स्पष्ट करणे. अर्थ लावणे टाळा. निष्पक्ष राहा. आपण काय, सरकारने आपल्याला जरी त्या ठिकाणी पाठवलेलं असलं तर आपण काय त्यांची बाजू घ्यायची नाही, यांची बाजू घ्यायची नाही. एखाद्या ठिकाणी एखादी गोष्ट आहे परंतु आपल्याला स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की उत्तर देणाऱ्याचं उत्तर आपल्याला ग्राह्य धरायचं आहे, तर मधला मार्ग काढून आपल्याला त्या ठिकाणी ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडायची आहे. जेव्हा प्रगणक काही गोष्टी गृहीत धरतात, आता बघा जर आपण काही गृहीत धरलं, जसं उत्तरांची गृहीतके धरणे, निरीक्षणावरून निष्कर्ष काढणे, दिसण्यावरून माहिती वगळणे, चुकीच्या माहितीला कारणीभूत धरणे,
बघा जसं दिस इज लो इन्कम हाऊसहोल्ड दे वोंट हॅव अ कम्प्युटर. म्हणजे आपण एखाद्या घरामध्ये गेलो, त्याची घरची बाहेरची परिस्थिती व्यवस्थित नसेल, आपणच ठरवून टाकतो की यांच्याकडे लॅपटॉप नसेल. मात्र कोविडमध्ये बऱ्याचशा गरीब कुटुंबामध्ये सुद्धा स्मार्टफोन असेल, लॅपटॉप असेल याची आवश्यकता पडली होती शिक्षणाच्या दृष्टीने. त्यामुळे ते असण्याची सुद्धा शक्यता असू शकते. त्याच्यामुळे आजकाल म्हणजे या सर्व गोष्टी कॉमन झालेल्या, त्यामुळे आपण असं गृहीत धरणं या गोष्टी टाळायच्या आहे. असहकार्य व्यवस्थापन, जनगणना प्रतिसाद कायदेशीरदृष्ट्या अनिवार्य आहे. आपल्याला काही कायद्यांचं सुद्धा या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे. माहिती पुस्तिकेमध्ये तुम्ही ती माहिती थेटपणे त्या घरगणनेच्या घरमालकाला किंवा कुटुंब प्रमुखाला दाखवू शकतात की तुम्ही ही माहिती पुरवणे अनिवार्य आहे. मात्र सुरुवातीला आपल्याला सौम्यपणे समजावणे ही गोष्ट गरजेची आहे. नंतर जर नकार वारंवार एखाद्या कुटुंबाकडून येत असेल की आम्हाला माहितीच द्यायची नाही, तर मात्र तुम्ही उच्च अधिकाऱ्यांकडे या संदर्भातील उच्च अधिकारी म्हणजे तुमचे सुपरवायझर असतील किंवा तुमचे जे काही वॉर्ड ऑफिसर असतील, तहसीलदार वगैरे यांच्यापर्यंत तुम्ही हे प्रकरण नेऊ शकता. पुढं क्षेत्रीय पातळीवर प्रश्न विचारताना होणाऱ्या सामान्य चुका म्हणजे कोणत्या सामान्य चुका होतात बघा. तर मुख्य शब्दांचा चुकीच्या अर्थाने समजून घेणे, प्रभाव टाकणारी वाक्यरचना, नोंदी, कुटुंब वगळणे, मुलाखती वेगाने घेणे, हे सुद्धा आपल्याला टाळायचं आहे. नाहीतर आपल्याकडे वेळ नाही, फास्ट आपल्याला पुढे जायचं आहे. या गोष्टी सुद्धा टाळायच्या. आणि खूपच आपण त्याच्यावर विश्लेषण करत बसणं, स्पष्टीकरण देत बसणं, आणि हे कधी येईन कसं आहे, ह्या सुद्धा आपल्याला टाळायच्या आहे. क्षेत्रातील प्रभाव टाकणारे प्रश्न, पसंतीचे उत्तर सुचवणे. आपण काही सुचवायचं नाही. पक्षपाती शब्द किंवा आवाज याबाबत आपण या ठिकाणी उल्लेख करणे, आपली मते आपल्याला या ठिकाणी टाळायची. आवाजाचा सूर स्पष्ट करणे व देह भाषा. बघा आवाज सूचित करतो की योग्य उत्तर कोणते आहे. शब्दावर दिलेला जोर बदलतो, हातवारे. बघा ह्या अत्यंत बारीक सारीक गोष्टी आहे. मात्र तुम्ही त्यांना बळजबरी एखादं उत्तर देण्यासाठी प्रोत्साहित करत असाल तर ते सुद्धा चुकीचं असणार आहे. त्यामुळे एक योग्य प्रकारे आपल्याला प्रश्न कसे विचारायचे आहेत त्या संबंधीची माहिती या ठिकाणी तुम्हाला समोर दिसते. नकळत प्रतिसादावर प्रभाव टाकणे. आता नकळत त्यांचा जो काही प्रतिसाद आलेला आहे त्याच्यावर आपल्याला कोणत्याच प्रकारचा प्रभाव टाकायचा नाही. सूक्ष्म संकेत, प्रतिक्रिया, चेहऱ्यावरील भाव, मग ते जर म्हणलं आमच्याकडं गाडी नाही आहे किंवा गाडी आहे, असं काही जरी आलं आपण मध्येच काहीतरी हसून देतो, या गोष्टीसुद्धा आपल्याला टाकायच्या आहे. त्याचप्रमाणे जनगणना प्रतिसादांमध्ये सामाजिक अपेक्षांनुसार उत्तर देणे, मौल्यवान वस्तू जास्त नोंदवणे, मुद्दाम जास्त नोंदवायचे की आम्ही किती श्रीमंत आहे ते दाखवा, किंवा संवेदनशील वस्तू कमी नोंदवणे, मूल्यांकनामुळे प्रभावित होणे, निष्पक्ष राहणे, सर्वात महत्त्वाचं माध्यम याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं. मुलाखती लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न आणि त्याचे परिणाम जर आपण असं केलं तर प्रश्न, कुटुंब, नोंदी वगळणे जाण्याची भीती असते, अपूर्ण प्रतिसाद राहू शकतो. त्याचप्रमाणे घाईमुळे जर चुका राहिल्या तर त्यासाठी सुद्धा आपल्यालाच त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकूणच आपल्या कामाच्या गुणवत्तेवर याचे परिणाम होण्याची शक्यता आहे. चुकीची व योग्य प्रश्न विचारण्याची पद्धत आपल्याला आता बघायची. तर चुकीची जी मेथड आहे ती म्हणजे प्रश्न वगळणे, घाई करणे, गृहीत धरणे, प्रभाव टाकणारी भाषा वापरणे, हे सर्व चुकीचं ठरणार आहे. मग आता करेक्ट कोणती मेथड आहे तर इच्छित प्रश्न निष्पक्षपणे विचारणे व अचूक प्रतिसाद आपल्याला त्यांचा नोंदवून घ्यायचा आहे. तर बघा जसं आता एक उदाहरण आपण या ठिकाणी बघूया. पाण्याचा मुख्य स्रोत, तुम्ही नळाचे पाणी वापरत आहात ना, इथे बहुसंख्य घरे तसेच वापरतात. म्हणजे काय, आपण यासाठी त्यांना काय प्रोत्साहित करतोय का तुम्ही हो म्हणा, बरोबर आहे की नाही. तसं आपल्याला न करता आपल्याला एकदम साधा आणि सरळ प्रश्न विचारायचा, तुम्ही पाण्याचा स्रोत तुमचा काय, बाकीच्यांचा काय ते सांगायची गरज नाही. अजून एक उदाहरण आपण बघूया. तुमच्याकडे फक्त तुमच्या घरगुती वापरासाठी शौचालय आहे ना, हो नाही स्वरूपाचे प्रश्न विचारण्यापेक्षा आपण जर त्यांना त्या पद्धतीने जर प्रश्न विचारले तर काही उदाहरणं तुमच्या समोर आहेत, तुम्ही पॉज करून हे बघू शकतात. अनेक आतापर्यंत आपण जे काही भाग बघितले त्याच्या संबंधित हे प्रश्न या ठिकाणी आहेत, तुम्ही पॉज करून वाचून बघू शकता. बघा काय बदलले जाऊ नये, प्रमाणित वाक्यरचना असेल, निष्पक्ष आवाज, देहबोली, योग्य चौकशी, अचूक नोंदणी, ह्याच्यामध्ये कोणताही बदल होता कामा नये. कोणताही प्रश्न असो, या 4 गोष्टींवर आपल्याला काम करायचे. तर प्रमाणित वाक्यरचना असली पाहिजे. काहीतरी त्यांना गोंधळून टाकणारे प्रश्न किंवा एक वाक्यता असणारे प्रश्न, जसं की तुम्ही सगळ्या प्रश्नाला होच म्हणा, म्हणजे आपणच उत्तर सांगतोय आणि त्यांना फक्त म्हणतोय तुम्ही हो नाही एवढं म्हणाय, तर हे अत्यंत चुकीचं असणार आहे. योग्य चौकशी करणं गरजेचं आहे. संवेदनशील प्रतिसादकर्त्यांशी संवाद साधणे. बघा काही ठिकाणी अत्यंत संवेदनशील स्वरूपाचे कुटुंबातील लोक असतात
काही वाद होण्याची शक्यता जर असेल तर अशा ठिकाणी मात्र सुरुवातीपासूनच आपण सौम्य आणि संयम्य राहणं गरजेचे, गोपनीयता आणि सोयीचा आदर करणे गरजेचे आहे. प्रभाव टाकणारे मूल्यांकनात्मक प्रश्न टाळायचे. किशोरवयीन त्याचप्रमाणे महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक असे ते समायोजन करा. बघा, काही ठिकाणी महिला असणार आहेत, काही ठिकाणी किशोरवयीन मुलं मुली असणार आहेत, काही वृद्ध असतील, तर त्यांच्याशी कसं आपल्याला चर्चा करता येईल या संबंधीचं एक आपलं जेस्चर चांगलं असणं गरजेचं आहे. प्रादेशिक पक्षपात टाळा. जसं प्रदेशावर आधारित उत्तरे गृहीत धरू नका. तुम्ही जर मराठी असाल, महाराष्ट्रात कुटुंबातील असाल आणि तुमच्या समोर जे काही कुटुंब आहे ते जर गुजराती, पंजाबी, बंगाली असे जर असतील तर तुम्ही त्याच्या प्रादेशिक गोष्टीवर लक्ष न देता त्यांना प्रॉपर आपल्याला ते प्रश्न विचारायचेच आहे. धान्य सेवनाबाबत प्रश्न आपल्याला विचारायचाच आहे. आपण मनाने ठरवायचं नाही की हा जर आता पंजाबी आहे तर हा तांदूळच खाईल किंवा हा गहूच खाईल, हा साऊथ इंडियन आहे, हे आपण ठरवायचं नाही. कौटुंबिक विविधतेचा आपल्याला कायम आदरच करायचा आहे. प्रभाव टाकणारी किंवा मूल्यांकनात्मक वाक्यरचना आपल्याला कायमस्वरूपी टाळायची. या गोष्टी लक्षात ठेवा. जसं की कुटुंबातील गृहीतके टाळा. आता एकाच इमारतीमध्ये घरांचे साहित्य वेगवेगळे असू शकते, त्यामुळे मागील कुटुंबाने दिलेल्या उत्तरावरून पुढील कुटुंबाबाबत गृहीत धरायचं नाही. ते आधीचं कुटुंब म्हटलं आमच्याकडं स्वच्छतागृह नाही, मग या पूर्ण इमारतीमध्ये स्वच्छतागृह कोणाकडेच नसेल, असं होऊ शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाची अंतर्गत रचना वेगळी असण्याची शक्यता आहे. त्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी बघायच्या आहे. तर अशा पद्धतीने आपण आतापर्यंत प्रश्न कसे विचारायचे, कोणत्या गोष्टी वापरायच्या, कोणत्या गोष्टी टाळायच्या याच्या संबंधित संपूर्ण माहिती आपण बघितली. एक छोटीशी स्क्रिप्ट आता आपल्याला इथं स्क्रीनवर दिसते की त्याच्यावरून आपल्याला असं लक्षात येणार आहे की नेमकं आपला आणि घरातील कुटुंबाचा संपर्क कसा असला पाहिजे. मी काही वाचून दाखवत नाही, मात्र तुम्ही हे सुरुवातीला संपूर्ण तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे. तुम्हाला हे वाचू सुद्धा तुम्ही शकता, ते इतका मोठा याचा फॉन्ट आहे. तुम्ही नक्की ते पॉज करून वाचायचं आहे की नेमकं आपल्याला कशा पद्धतीने घरी डील करायचं आहे. तर बघा, जसं की प्रगणक पोहोचल्यानंतर सुप्रभात, माझं नाव रवी आहे, मी या शाळेत शिक्षक आहे. जनगणनासाठी प्रगणक म्हणून काम आहे. आपल्याला आपली सर्व माहिती द्यायची आहे. आपल्याला त्यांच्याकडून 10 ते 15 मिनटं मागून घ्यायचे आहेत. उत्तरदाता म्हणजेच त्या कुटुंबातील जो कोणी उत्तर देत असेल तो. अशा पद्धतीचा संवाद आपल्याला करायचा आहे. पुढचे संवाद बघा. आता ह्यामध्ये तुम्हाला 1 ते 34 प्रश्न कसे विचारायचे हे एका उदाहरणाच्या माध्यमातून दाखवलेलं आहे. हे आदर्श उदाहरण आहे. प्रत्येक ठिकाणी अशीच परिस्थिती असेल असं अजिबात नाही. तुमच्या स्क्रीनवर तुम्ही स्पष्टपणे बघू शकतात की कशा पद्धतीने आपल्याला ते प्रश्न विचारायचे. हे एक डेमो आहे. त्याचप्रमाणे पुढे सुद्धा तुम्ही बघू शकता काही प्रश्न जे भिंतीचे प्रमुख साहित्य वगैरे याच्या संबंधित प्रश्न आहे तुम्हाला त्या ठिकाणी कारण की मोबाईल तुमच्या हातामध्ये असणार आहे. स्क्रीनवर बघू शकता कशा पद्धतीचा संवाद आपल्याला ठेवायचा. मोबाईल आपल्या हातामध्ये असणार आहे, त्याच्यामुळे प्रश्नांची संख्या किंवा प्रश्न हे त्यांना दिसणार नाही. आपण विचारणार तेव्हा त्यांना दिसणार आहे. यापूर्वी कसं असायचं, एखादा कागद वगैरे असायचं त्यांना दिसायचं, मात्र आता ते त्या पद्धतीने नसणार आहे. प्रगणक बघा, भाजलेल्या विटा, छप्रा संबंधीचे काही प्रश्न आता समोर तुमच्या दिसत आहेत. तर त्यांना जर एखादा ऑप्शन जर कळला नाही तो सुद्धा आपल्याला समजून सांगता आला पाहिजे. जसं की आता कॅबजी की कावारू म्हणजे हाताने बनवणारे कौले आहेत की काही वेगळे आहेत. तर म्हणजे हे अत्यंत बारकावे आपल्याला या ठिकाणी ॲज अ प्रगणक म्हणून हे जनतेला आपल्याला समजून सांगणं गरजेचं आहे. पुढे बघू शकता तुम्ही असेच प्रश्न 7वा आता या ठिकाणी सुरू आहे. तुम्ही बघू शकता प्रश्न 7वा कशा पद्धतीने आपल्याला हँडल करायचा आहे. त्यानंतर प्रश्न 7वा हे तुम्ही बघू शकता. यामध्ये निवास असं इतर या सर्व बाबी या ठिकाणी व्यवस्थित आपल्याला त्यांच्याकडून लिहून घ्यायच्या आहेत. पुढे बघू शकता तुम्ही हे सर्वच प्रश्न तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. याच्यामध्ये प्रश्न कसे विचारायचे, उत्तर त्यांच्याकडून कसे स्वीकारायचे, एक आदर्श पद्धतीने आपल्याला या ठिकाणी माहिती दिलेली आहे. तुम्ही बघू शकता 15वा प्रश्न या ठिकाणी सुरू आहे. जर हे आपण या पद्धतीने जर थोडंसं संवाद साधण्याचा प्रयत्न केला तर आपल्यासाठीही सोपं राहील आणि त्यांच्यासाठीही सोपं राहील आणि अचूक माहितीचं कलेक्शन या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे सर्वांनी ही जी आदर्श पद्धती याचा सुद्धा आपण वापर करू शकतो. तुम्ही हे सविस्तर वाचू शकतात. तुम्ही याच्यासाठी व्हिडिओला पॉज करा आणि हे सर्व भाग आपण वाचू शकतो. त्याचप्रमाणे बघू शकतो आपण आता 22वा प्रश्न या ठिकाणी आपल्या समोर आहे. PNGची जोडणी कशी आहे, काय आहे या संबंधित
त्याचप्रमाणे 26वा प्रश्न आता सध्या समोर दिसतो आहे. तुम्ही हे पॉज करून वाचू शकतात. याप्रमाणे आपल्याला जर आयडियल पद्धतीने असं जर विचारलं तर आपल्याला नक्कीच याची मदत होणार आहे. तसेच तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण की अत्यंत महत्त्वाचे व्हिडिओ इथून पुढच्या काळामध्ये येणार आहे. शेवटी मोबाईल क्रमांक आपल्याला ज्यावेळेस मिळतो तर तो शेवटचा प्रश्न आपला असणार आहे आणि त्या ठिकाणी आपले सर्व प्रश्न या ठिकाणी पूर्ण होतात. अशा पद्धतीने आपल्याला हे प्रश्न विचारण्याच्या पद्धती ठेवायच्या आहेत. आय होप तुम्हाला हे सर्व माहीत असणार आहे, परंतु थोडीशी उजळणी होणं कायमच गरजेचं असतं. त्यामुळे मी सांगितलं, जर काही याच्यामध्ये चुकलं असेल किंवा अजून काही ॲड करणं गरजेचं असेल तर नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये अवश्य मेन्शन करा. जास्तीत जास्त प्रगणकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.